हॅलो एव्हरीवन, तुम्ही कोणी गेस करू शकता का व्हिडिओमध्ये बघून की आपल्या आजच्या रेसिपीचं नाव काय आहे? आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल की आपल्या आजची रेसिपी जेठालालची फेवरेट आणि गुजरातची फेमस अशी रेसिपी आहे फाफड्याची रेसिपी. माझ्याकडे काही छोट्या-छोट्या ट्रिक आहे, त्या वापरून तुम्ही परफेक्ट असा फाफडा घरी बनवू शकता. तर पहिली ट्रिक आहे, माझा व्हिडिओ पूर्ण बघा. ही आहे पहिली ट्रिक. आपल्या एका बाउलमध्ये घ्यायचा आहे 3 टेबलस्पून पाणी, अर्धा चमचा सोडा घ्यायचा आहे खायचा आणि त्याला मस्तपैकी पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे. एका बाउलमध्ये घ्यायचं आहे चाळणी, त्यामध्ये आपल्याला 2 वाट्या घ्यायचे आहे बेसन आणि चांगलं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. हे बेसन मी मार्केटमध्ये मिळते ते घेतलेलं आहे, दुकानात मिळते ते दळून आणलेलं बेसन घेतलेलं नाही आहे. आणि फाफडा करताना नेहमी आपल्याला बेसन चाळूनच घ्यायचं आहे. बघा, ही प्रोसिजर आपल्याला स्किप करू नका. आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण ओवा, मस्त हातावर चोळून घ्यायचा आहे. ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. सर्व इन्ग्रीडियंट छानपैकी मिक्स करायचं आहे. ज्या पाण्यामध्ये आपण सोडा विरघळून घेतला होता त्या पाण्याने छानपैकी आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने जर आवश्यकता वाटली तर तुम्ही साध्या पाण्याचा वापर करू शकता. बेसन भिजवायला जरा पाणी कमीच लागतं बघा. आता आपल्या हातावर घ्यायचं आहे तेल आणि जे बेसन आहे ते मस्तपैकी आपल्याला चुरून घ्यायचं आहे. एकदम सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे बघा आपल्याला. बघा, एकदम सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे. 5 ते 10 मिनिटासाठी आपण रेस्टला ठेवणार आहे. नंतर आपण एका लाकडी फळीला किंवा पोपटाला छान तेल लावून घ्यायचं आहे. असा गोळा तोडून घ्यायचा आहे. निमुळता गोळा तयार करायचा आहे बघा. जो निमुळता भाग आहे ते आपल्या साईडनं ठेवायचा आहे. जाडा भाग समोर ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला फाफडा तयार करून घ्यायचा आहे. गोळा छान आपला आपण चुरून घेतला होता म्हणून बघा अगदी अलगद आपला फाफडा निघून येतो, चिटकणार पण नाही. त्यामुळे फाफडाचं पीठ चोळणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, परफेक्ट असा आपला फाफडा तयार झालेला आहे. मी सुरीचा वापरही केला नाही आहे. सर्व फाफडे मी तयार करून घेतलेले आहे आणि अशा पसरट भांड्यामध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. बघा, किती सोप्या पद्धतीने मी फाफडा तयार करून घेत आहे. अशी किचकट रेसिपी आपण घरी करतो तेव्हा खूपच आनंद होते बघा. म्हणून तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अगदी सोपी अशी रेसिपी आहे, कमी इन्ग्रीडियंट्समधली आहे बघा. छानपैकी आपले फाफडे तयार झालेले आहे आणि तेल आपल्याला एकदम कडकडत गरम करायचं नाही, नॉर्मलच गरम करायचं आहे. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा की मी तेल कितपत गरम केलेलं आहे आणि मस्तपैकी आपण फाफडा तळून घ्यायचा आहे. मंद आचेवर आपला फाफडा तळायचा आहे बघा. तुम्ही जर हॉटेलमध्ये बघितलं असेल फाफडा तळताना तर बघा, तो फाफडा आणि माझा फाफडा एकदम परफेक्ट झालेला आहे बघा. किती छान त्याला बबल्स आलेले आहे आणि कलर पण बिलकुल तसाच आहे बघा. परफेक्ट असा फाफडा आपला तयार झालेला आहे की नाही? त्या जिलेबीची आणि कढीची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलला शेअर केलेली आहे. सांबाराची रेसिपी उद्या शेअर करणार आहे. तर तयार आहे जिलेबी, फाफडा, कढी आणि सांबार आणि तळलेल्या मिरच्या. तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.